मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाचा खटल्याची सुरुवात झालेली केसमध्ये आज पहिला दिवस होता. फार काही महत्त्वाच्या गोष्टी झाल्या नाही, मात्र येणाऱ्या 26 तारखेची वेळ जी आहे कोर्टाने दिलेली आहे. कोर्टामध्ये माझे दोन सहकारी प्रत्यक्ष खटला सुरू असताना बसले होते. बीडचे प्रतिनिधी सुरेश जाधव आणि उस्मानाबादचे बालाजी निरफळ आहेत. सुरेशराव, मला हे सांगा की नेमकं कोर्ट रूममध्ये कोण कोण होता आज? आज कोर्टरूममध्ये ऑनलाईन जे 6 आरोपी आहेत यामध्ये विष्णू चाटे, त्याचबरोबर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, त्याचबरोबर सुधीर सांगळे हे जे आरोपी आहेत हे 6 आरोपी हे ऑनलाईन व्हीसीद्वारे हजर होते. तर सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोले आणि आरोपीचे वकील म्हणून खाडे, त्याचबरोबर कवडे नावाचे आणि अनंत तिडके, त्याचबरोबर राहुल मुंडे असे आरोपीचे जे वेगवेगळे आरोपी त्यांचे 4 वकील त्या ठिकाणी उपस्थित होते. टीम होती, पण गैरहजर कोण कोण होता? गैरहजर त्या ठिकाणी सुरुवातीला ज्यावेळेस आवादा कंपनीच्या शिवाजी थोपटे यांना पुकारण्यात आलं त्यावेळेस शिवाजी थोपटे हे उशिरा आले. त्याचबरोबर जे शिवराज देशमुख यांना देखील बोलवण्यात आलं होतं ते ही उशिरा त्या ठिकाणी आले. मात्र सुरुवातीला सुनावणी झाल्यानंतर शिवाजी थोपटे त्या ठिकाणी उपस्थित होते. उशिरा का आले? मात्र त्यांना 2 गोष्टी विचारण्यात आलेल्या होत्या. जी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात होता त्यापैकी एक आरोपी ज्ञानेश्वर मुळे याच्या संदर्भात तपासी अधिकाऱ्याकडे कुठलाही पुरावा आढळला नाही, त्यामुळे त्याचं नाव चार्जशीटमधून कमी केलेलं होतं. तर ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का असं त्या शिवाजी थोपटेंना विचारण्यात आलं होतं. त्यावेळेस माझी कुठलीही तक्रार नाही, तुमचं लेखी म्हणणं मांडा असं मान्य न्यायालयाने सांगितलं. त्यानंतर ते लेखी म्हणणं पुढच्या तारखेपर्यंत मांडतील. सोनवणेचं सुद्धा चार्जशीट मध्ये नाव नाही, याबद्दल सुद्धा काय बोलणार? सिद्धार्थ सोनवणेचं देखील त्यातून चार्जशीटमधून नाव वगळण्यात आलेलं आहे. दोषारोपपत्र त्याच्या विरोधात सरळ असे पुरावे आढळले नाही असं तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. या संदर्भात जे हत्या प्रकरणातील ज्यांनी फिर्याद केली होती शिवराज देशमुख यांना देखील मान्य न्यायालयाने बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांना देखील सांगितलं की तुमचा यांच्या संदर्भात काही आक्षेप आहे का? तपासी यंत्रणांनी ज्या पद्धतीने यांच्या विरोधात कुठलाही पुरावा आढळला नाही त्यामुळे दोषारोपपत्रातून नाव काढलंय, यावर तुमचा काही आक्षेप असेल तर लेखी द्या किंवा नसेल तरी सुद्धा लेखी द्या अशा पद्धतीचं म्हणणं मांडलं आणि ते सुद्धा वकिलामार्फत लिहून पुढच्या तारखेपर्यंत आपल्याला आज काय फार महत्वाचं घडलं नाही, फक्त पुढची तारीख भेटली एवढंच म्हणतात. हा, पुढची तारीख भेटली. मात्र प्रामुख्याने एक गोष्ट, ज्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी जे जबाब आलेले होते, ज्यात सेक्शन 18 नुसार जबाब आलेले, त्याचबरोबर 164 नुसार जे आरोपींचे जबाब आणि इतर जे जबाब होते ते आरोपींच्या वकिलांना मिळाले भेटले नाही. त्याबद्दल टेक्निकल मी बालाजी सुरुवातीलाच आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली की आम्हाला सगळे प्रमाणपत्र दोषारोपासोबत मिळालेले नाहीत, आरोपींचे जबाब त्यामध्ये नव्हते. हे काय टेक्निकल? सर, ह्याच्यात जर बघितलं तर प्रमुख मुद्दा आहे, आरोपींना जर डिफेन्स करायचा असेल आरोपीच्या वकिलांना तर मूळ मुद्दे पाहिजे की चार्जशीटमध्ये काय दाखल झाले आणि कुठल्या चार्जशीटच्या मुद्द्यामध्ये दाखल झाले त्याला वकील जे आहे ते विरोध करणार आहेत. त्यामुळे सुरुवातीला जे आहे ते आरोपीच्या वकिलांनी ही मागणी केली की चार्जशीट मधले जे काही मुद्दे आहेत ते आम्हाला द्या. पण प्रामुख्यानं हा मुद्दा न्यायाधीशांच्याही लक्षात आला की त्याच्यामध्ये सरकारी वकिलाकडून काही मुद्दे देण्यात आलेले नाहीत किंवा जे वकील मागणी करतायत सरकारी ते मुद्दे नाहीत. त्यामुळे त्याच्यावर थोडा युक्तिवाद जो आहे तो दोन्ही पक्षाकडून झाला. मात्र ज्यावेळी वारंवार वकिलाकडून मागणी होती त्यावेळेस न्यायाधीशांनी असं सांगितलं की हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही जर हे मागणी करत असाल हे कागद द्यायचे तर त्यांनी ही कागद दिली पाहिजेत. कागद जर दिली नसतील तर ही सुनावणी सुरू होऊ शकत नाही असं आणि त्याच्यावर तुम्ही आक्षेपही घेऊ शकता अशा पद्धतीने सांगितलं. मात्र त्यानंतर जे आहे ते आरोपीच्या वकिलांनी न्यायाधीशाकडे जे आहे ते लेखी पत्राद्वारे मागणी केलेली काय मुद्दे जे आहेत ते दिलेले आहेत आणि त्या मुद्द्याद्वारे त्यांना सरकारी वकिलांना 26 तारखेपर्यंत ही जी सगळी मुद्दे वकिलांनी जी मागणी केलेली आहे ती मुद्दे त्यात असतील. मग त्यात ज्या आधारे हे चार्जशीट बनलं गेलं त्याच्यामध्ये प्रमुख कोण आरोपी आहेत, मग थोडक्यात मोक्याचा कलम लागला असेल तर मोका कुठल्या अंतर्गत लागलाय, खुनाचा कलम लागला, खुना कुठला असेल, अशी काही मुद्दे जे आहेत ते जे वाचण्यात थोडेफार मला जे आले त्या मुद्द्यावरून हे मुद्दे आता त्यांनी दिलेले आहेत. त्यानुसार आरोपी सरकारी वकिलाकडून ते मुद्दे त्यांना 26 तारखेपर्यंत दिले जातील. त्यानुसार ही पुढची जी सुनावणी जी आहे ती सुरू जातील. यात प्रामुख्यानं जर बघितलं तर आज आरोपीच्या वकिलाकडून ज्या पद्धतीने युक्तिवाद करण्यात आलाय, सरकारी पक्षाकडून कुठेतरी युक्तिवाद करताना ढिलाई या आज कोर्टाच्या मध्ये दिसली. आरोपीचे वकील जे आहेत ते आक्रमक पद्धतीने जो आहे तो युक्तिवाद करताना दिसले की त्यांना या प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर तडीस लावावं आणि कुठेतरीचा निकाल लावावा अशी त्यांची मानसिकता होती. मात्र सरकारी पक्षी एक जे आहे ते तपास अधिकारी कोर्टात आज हजर राहिले नाहीत. त्यांच्या तब्येतीची कारणं दिली गेली. सरकारी वकिलाकडून ज्या पद्धतीने मांडणी करायला हवी तशा पद्धतीने मांडणी झाली, परंतु बाहेर आल्यानंतर आरोपींच्या वकिलांशी सुद्धा आम्ही बोललो ना, त्यांना कागदपत्र दिली गेली नाही. हा काय ही रुटीन प्रॅक्टिस आहे की काही जबाब जे आहेत ते कॉन्फिडेन्शियल ठेवावे लागतात, ते आम्हाला भेटतील त्यांनी अपेक्षा केली.
काय कारण असावं की ते जबाब दिले गेले नाही? सर एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे. हा स्ट्रॅटेजीचाच एक भाग आहे याच्यामध्ये. असं न्यायालयीन ज्या वकिलांशी बोलणं झालं याच्यात असं असतं की काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात. म्हणजे आता चार्जशीटच्या जर समजा गोष्टी त्यांच्याकडे काही गेल्या सरकारी वकिलाकडे, तर त्या पद्धतीने त्याच मुद्द्यावर फोकस करून ते युक्तिवाद करतात. तयारी करायला वेळ भेटतो. तयारी करायला वेळ भेटू नये आणि या पद्धतीत म्हणजे डावपेच म्हणता येईल की डावपेचानुसार जे आहे ते सरकारी काही तपास अधिकारी गैरहजर ठेवणं किंवा सरकारी वकिलांना चालढकल करणं हा तपासाचा भाग आहे. आणि म्हणजे त्यांचा एक डावपेचाचा भाग आहे, रुटीन प्रॅक्टिस आहे त्याच्यात. आणि याच्यात एक प्रामुख्यानं जर बघितलं, आज 26 तारीख जर दिली असली तर प्रामुख्यानं कागदपत्र ही 26 तारखेला सरकारी वकिलाला द्यावंच लागतील, ही ज्या मुद्द्याच्या बेसवर ही केस खटला सुरू होणार नाही प्रॉपर. प्रॉपर खटला सुरू होणार नाही. याच्यात प्रामुख्यानं जे कागदपत्राच्या धर्तीवर हे सगळं चार्जशीट झालेलं आहे, पोलिसांनी जे आरोप चार्जशीट केले हे जोपर्यंत न्यायालयात दिलं जात नाही तोपर्यंत पुढचा खटला सुरू होणार. तुमचं शेवटचं विचारतो की कोले जे सरकारी वकील आहेत त्यांनी सांगितले की चार्ज फ्रेम झालेले नाहीत. काय नेमकं आहे? चार्जशीट जोपर्यंत एक मान्य न्यायालयाने एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की जोपर्यंत आरोपीच्या वकिलांना आणि आरोपींना संपूर्ण चार्जशीट मिळत नाही तोपर्यंत खटला पुढे सुरू करता येत नाही. त्यात महत्वाच्या 3 गोष्टी ज्या आरोपीच्या वकिलांनी आज मागितल्या त्यापैकी डिजिटल इव्हिडन्स हे सुद्धा आम्हाला तपासायचे आहे, ज्यामध्ये सीडीआर आहे, व्हिडिओ आहे, कॉल आहेत, त्याचबरोबर व्हिडिओ जे फोटोग्राफ्स मिळाले होते ते सुद्धा आम्हाला पाहिजे आहेत. पण कोर्टाने त्यावेळेस सांगत असताना माझ्या परवानगीशिवाय हे तुम्हाला पाहता येणार नाही, मिळणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा टाइम बॉन्ड वगैरे दिला जाऊ शकतो. माझी परवानगी घ्यावी लागेल, स्पष्ट असं म्हटलं होतं की माझ्या कन्सर्नशिवाय हे घेता येणार नाही. परत दुसरा विषय मागत असताना जे जॉब घेतले गेले, ज्या आरोपींचे जॉब होते सेक्शन 18 नुसार आणि 164 कलमानुसार घेतलेले जॉब, याच्या कॉप्या मिळाव्यात. तर हे लिफाफ्यामध्ये बंद करून दिलेले आहे आणि हे लिफाफे खोलून आम्हाला देण्यात यावेत अशा पद्धतीची देखील मागणी केली होती. त्यामुळे ही देखील मागणी अत्यंत महत्वाची होती. पण ज्यावेळी हे मागत असताना ज्या लेखी म्हणणं आहे तर त्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे जे सरकारी वकील आहेत या केसमध्ये कुठलीही मिस्टेक राहू नये किंवा आपण घाई करता जर हे लगेच त्यांना दिलं आणि आरोपी त्यात डिफेन्स करत राहतील, आरोपीचे वकील डिफेन्स करतील. त्यामुळे यात कुठल्या म्हणण्यानुसार काय द्यायचं यासाठी आरोपी सरकारी वकिलांनी 13 दिवसाचा कालावधी मागितलेला आहे, तब्बल 13 दिवसाचा कालावधी. आणि त्यानंतरच लेखी जे म्हणणं आहे ते मान्य न्यायालयासमोर मांडलं जाईल आणि तिथून पुढे म्हणजे 26 तारखेच्या नंतरच खरा पाहिलं तर आता या खटल्याला सुरुवात होणार आणि चार्जशीट त्यानंतर दाखल. मी तुला एक शेवटचा जाता प्रश्न विचारतो की खऱ्या अर्थाने जबाबदारी सरकारी पक्षाची जास्त आहे आरोपींच्या वकिलांपैकी? सर त्याच्यात 2 प्रामुख्याने गोष्टी बघितल्या पाहिजेत. उज्ज्वल निकमांचं यात नाव आहे, इथल्या सरकारी वकिलांचं नाव आहे, म्हणजे ही सगळी दिग्गज मंडळी. त्याच बाबतीत जर आरोपीचं बघितलं तर आरोपीची इतक्या दिवस वकिलाची फौज नव्हती. ज्या पद्धतीनं आज वकील आरोपीचे बदलले गेले, दुसरे आज नवीन वकील सुद्धा नवीन वकील, मग त्याच्यामुळं आरोपीच्या वकिलाकडून ज्या पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे त्याच पद्धतीनं कैक पटीनं त्याच जास्त म्हणावं लागेल त्या पद्धतीने की सरकारी वकिलाकडून केला पाहिजे. सरकारी वकील आज जरी हे वेळ मारून येत असले तर मात्र 26 तारखेला वकिलांना ज्या आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली आहे ते मुद्देसूद चार्जशीटमध्ये न्यायालयाच्या परवानगीने, न्यायालय जर समजा एव्हिडन्स तपासायचा नाही म्हणतात ते तपासू शकणार नाहीत, पण न्यायालयाच्या परवानगीने हे जे एव्हिडन्स आहे ते त्यांना 26 तारखेपर्यंत द्यावाच लागतील. 26 तारखेला ज्यावेळेस एव्हिडन्स देतील त्याच्यात प्रामुख्यानं हे कळल की चार्जशीटमध्ये नेमकं दाखल काय केलं आणि त्यांना काय दाखल. सुरेश, फक्त एक जाता हे सांग की उज्ज्वल निकम ज्या केसमध्ये एंट्री करतात त्या केसवर प्रचंड दबाव निर्माण होतो. कोर्टामध्ये असेल, जजेस असतील किंवा इतर सहकारी, एक वेगळा दबाव निर्माण होईल ह्या केसमध्ये. साहजिकच आता सरकारी वकिलांनी मांडत असताना 26 तारखेला हे उज्ज्वल निकम येणार आहेत अशा पद्धतीने देखील स्पष्ट पद्धतीने सांगितलंय. त्यामुळे उज्ज्वल निकम येईपर्यंत ज्या सगळं म्हणणं मांडायचंय, विशेष ज्या आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली हे उज्ज्वल निकम यांनी पाहिल्यानंतरच आरोपीच्या वकिलाला दिलं जाणार आहे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि उज्ज्वल निकमांची एंट्री झाल्यानंतर बऱ्याच जे काही सगळे जण आहेत त्यांच्या आशा देखील पल्लवी झालेल्या आहेत आणि दबाव खूप मोठा असतो. त्याचबरोबर डिफेन्स लॉयर म्हणून जे आरोपीचे वकील काम करणार आहेत त्यांच्यावरती देखील तो दबाव असणार आहे. आणि मांडत असताना पुढच्या वेळेस विशेषतः यामध्ये मान्य न्यायालय असतं, न्यायालयामध्ये ज्यावेळेस एखादा असा वकील होतो त्यानंतर देखील जे दोन्ही पक्ष असतात युक्तिवाद करत असताना ते अत्यंत एका प्रेशराईज मध्ये होत असतात आणि तशा वातावरणामध्ये पण ज्या केसमध्ये उज्ज्वल निकम उभे राहतात त्या केसमध्ये एक अगदी प्रेशर क्रिएट होतं आणि उज्ज्वल निकम अशाच केसमध्ये एंट्री करतात की जे सामाजिक असतं आणि तो राज्यभर किंवा देशभर गाजलेल्या केसेस असतात. यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की सरकारी वकील असतील, सरकारी यंत्रणा अत्यंत काळजीपूर्वक काम त्यांना करावं लागेल. कुठल्याही पद्धतीची संधी विरोधी आरोपींच्या वकिलांना मिळू नये यासाठी अगदी काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टीचे पावलं उचलली जातील. कारण यामध्ये फक्त कोर्टरूमचं लक्ष नाही तर या केसमध्ये अख्ख्या राज्याचं लक्ष आहे आणि यामुळे वातावरण ढवळून गेलेलं आहे. त्यामुळे या केसच्या पुढच्या सगळ्या भागांमध्ये अत्यंत काळजीपूर्वक लढा उभा राहील यात शंका नाही. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, केस.